भाई संभाजीनगरमध्ये लोकसभेच्या जागांवर रस्सीखेच चालू आहे. दानवे वर्सेस खैरे अशा पद्धतीचा वाद जो आहे तो सुरू झालेला आहे आणि उद्धव साहेबांनी काल त्याच्या संदर्भात दुसरी एक बैठक घेतली. या दोघांना डावलं. नेमकी काय वस्तुस्थिती आहे त्या जागेच्या संदर्भात? केवळ संभाजीनगरच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या वाट्याला ज्या लोकसभा मतदारसंघ आहेत त्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांशी थेट पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी चर्चा करायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये संभाजीनगर सुद्धा तसाच आहे. त्यामुळे कोल्हापूर झालंय, बुलढाणा झालं व यवतमाळ वाशिम झालं, काल संभाजीनगर झालं, इव्हन सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या विधानसभा मतदारसंघातली सुद्धा पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणारच आहे. पण संभाजीनगरमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये चंद्रकांतजी खैरे आणि अंबादासजी दानवे यांच्यामध्ये वाद नाही. अच्छा, इच्छा आहे पण वाद बिलकुल नाही. काही जणांनी वाद आहेत असं ते निर्माण केलेलं नाटक आहे. कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम. पण कोणत्या परिस्थितीमध्ये संभाजीनगरचा खासदार हा शिवसेना आणि आघाडी ह्या पक्षाचाच असेल हे लिहून ठेवा. पण ते दोघंही त्या जागेवर दावा करताना दिसतात. दोघंही म्हणतात की मीच लढवणार. नाही, दावा करणं काही चूक नाहीये. अखेरीस पदाधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार उमेदवारी कोणाला द्यावी हा पक्षप्रमुखांचा निर्णय आहे आणि दोघांनी मान्य केलेला आहे की आम्ही जरी दावेदार असलो तरी पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. रत्नागिरी सिंधू मतदारसंघात एकेकाळी आपल्या सोबत असणारे आणि आपल्याला निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात मदत करणाऱ्या किरण सामंत हे कदाचित तुमच्या समोरचे महायुतीचे उमेदवार असतील. आपण कसं बघता? नाही, कोणत्या परिस्थितीमध्ये पुनश्च 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक होईल त्यावेळेला रत्नागिरी सिंधुदुर्ग मधला शिवसेना आणि महाआघाडीचा जो उमेदवार आहे तो किमान 2.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. काही पक्षातले लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकारी किंवा कार्यकर्ते तुमच्या पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत, पण तुमच्याच पक्षाच्या एका गटाचा विरोध आहे ठाम. कारण त्यावेळी जेव्हा ते सत्तेत होते तेव्हा त्यांना खूप त्रास दिला होता. या संदर्भात आपण दुसऱ्या पक्षातल्या लोकांना घेताना काय विचार करणार? नाही, दुसऱ्या पक्षातल्या मंडळींना घेत असताना स्थानिक आमचे जे पदाधिकारी असतात त्यांच्याशी विचार विनिमय करून आम्ही आमच्या पक्षामध्ये अनेक जण घेत असतो. आता उद्या सुद्धा केवढा तरी मोठा मुंबईमध्ये प्रवेश होणार आहे इतर पक्षातल्या मंडळीचा. पण एक मात्र नक्की की इतर पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेमध्ये घेत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये गद्दारी आणि बेईमानी केलेले खासदार आणि आमदार जे आहेत त्यांना मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दरवाजे कायमस्वरूपी बंद केलेले आहेत हे तेवढंच नक्की. उमेदवारीवरनं जी बैठक झाली दोघांशिवाय त्यामध्ये खैरेंना जास्ती पसंती मिळते असं समोर येते. नेमकी काय आहे हे मत जाणून घेण्याचं काम फक्त एकट्या उद्धव साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जे ऐकलेलं आहे त्याचं काय ऐकलं असं आम्ही कधी विचार न करत नसतो. आणि हे काय एकट्याच संभाजीनगर पुरतं नाही आहे. मी जसं सांगितलं उद्या उद्धवजींना वाटलं की सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांशी बोलायचं आहे तर ते बोलणार आहेत. तसं वाद नाहीच, मुळी दावा नक्की आहे पण दावा याचा अर्थ वाद नाही आहे. इच्छा व्यक्त करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, ते त्यांनी केलेलं आहे. निर्णय देणं हे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचं काम आहे, ते करणार आणि त्याची अंमलबजावणी सर्वजण करणार हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. इंडिया आघाडीमध्ये एक असं चित्र दिसत आहे की एका बाजूला उद्धव साहेब सांगतात की चेहरा पाहिजे, दुसऱ्या साईडला पवार साहेब सांगतात की चेहरा नको आणि त्याचीच कुठेतरी संजय राऊत उडताना पाहायला मिळतात. नेमकं काय इंडिया आघाडीमध्ये ह्याच्यावरनं वाद सुरू आहे? आणि इंडिया आघाडीच्या बाबत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी मत व्यक्त केलेलं आहे त्याच्याशी सहमत आहेत. पण उद्धव साहेबांनी चेहरा सांगत असताना आज तरी आघाडीला एक कोऑर्डिनेटर असला पाहिजे हा त्याचा उद्देश आहे. कोऑर्डिनेटर म्हणजे पंतप्रधान पदाचा उमेदवार असं होऊ शकत नाही. त्यामुळे उद्धवजींनी याबाबत आपलं मत व्यक्त केलेलं आहे, स्पष्ट आहे. इंडिया आघाडीमध्ये कोऑर्डिनेशन नाही, कारण ज्या पद्धतीनं दोन्ही पक्ष म्हणजे दोन्ही वेगवेगळी भूमिका मांडतात. म्हणजे एका वेळेला तुमच्याच पक्षातले संजय राऊत भूमिका मांडतात की चेहरा नको आणि तेच उद्धव साहेब म्हणतात की चेहरा हवा. नाही, असं नाही. इंडिया आघाडीमध्ये आज एवढी मजबूती आहे, एवढं कोऑर्डिनेशन चांगलं आहे
त्याचा धसका भाजपाने घेतला आणि त्यांची हालचाल कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचा एवढा धसका घेतला आणि मीडियाने दाखवून दिलेला आहे इंडिया आघाडी कशा पद्धतीने चांगली बाजी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मारणार आहे ते. आणि म्हणून केवळ आघाडीचा धसका घेतल्यामुळे महाराष्ट्रातलं हे जे काय वेगवेगळं अपात्रतेची सारखी जी प्रकरणं चालू आहेत ती कशी लांबवायची, त्याच्यावर खोटे नाटे कसं निर्णय देण्याचा प्रयत्न करायचा आहे, या आघाडीचा धसका घेतल्यामुळे त्यांचे उपद्व्याप चालू आहेत. वंचित आघाडीच्या नेते महोदयांशी आमची चर्चा चालू आहे आणि शिवसेनेने पहिल्याच वेळेला वंचित आघाडीबरोबर आपली युती आहे हे जाहीरही केलेलं आहे. त्यामुळे वंचित आघाडी आघाडीमध्ये यावी हे असं मत उद्धव साहेबांनी मांडलेलं आहे, हे मत शरद पवार साहेबांनी मांडलेलं आहे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा मांडलेलं आहे. जागाचं वाटप जे आहे हे प्रत्यक्ष बसल्यानंतर ते होऊन जाईल. नाही सर, पण एक सूर निघतोय की जो निवडून येईल त्याचा खासदार, म्हणजे आज संजय राऊतांनी पण त्याला दुजोरा दिलाय की जो निवडून येईल त्याचा खासदार. तसाच सूर आला तर तो काय वाकडा सूर आहे असं मला वाटत नाही. म्हणजे ज्याचे जास्त खासदार ते नाही निवडून येण्याची क्षमता असा सूर लावला तर त्याला बेसूर म्हणता येणार नाही. तो सूर चांगल्यासाठीच आहे. 2.5 लाखाचं गणित नेमकं कसं असेल या मतदानात? 2.5 लाखांनी मताधिक्याने येणार? गणिताच्या आकडेवारी आता नाही सांगणार, पण आमच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार, त्यांची मेहनत, त्यांचे कष्ट आणि मतदारांचं प्रेम हे पाहत असतानाच महाराष्ट्रातल्या म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग सहित महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये बेईमान आणि गद्दारांच्या बद्दल असलेली जी चीड आणि खाल्ल्या ताटामध्ये घाण करणारी बेईमानी लोकांची औलाद हे पाहिल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. त्या चिडीचं प्रत्यंतर मतदानाच्या बॅलेट बॉक्स मधून दिसून येईल. रत्नागिरी विधानसभेमध्ये आता एका बाजूला मोठ्या प्रमाणावर सत्तारूढ आहेत, म्हणजे प्रचंड आर्थिक क्षमता आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण सत्तेपासून 2.5 वर्ष आता जवळजवळ 1 वर्ष लांब आहे. अशा वेळी कार्यकर्त्यांना मदत किंवा हे पाठबळ देण्यासाठी आपण नेमकं काय करणार? बघा, आमचा विश्वास आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रामाणिकपणावर आणि मेहनतीवर आहे. आमचा विश्वास मतदारांवर आहे. त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई येत्या सगळ्या निवडणुकांमध्ये होईल आणि आम्हाला खात्री आहे जनशक्ती ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विजयी होईल. शिवाजी पार्वती सभा घेणाऱ्यांना अंगणात येऊन सभा घेण्याची वेळ प्रसंग येते अशी टीका थेट आदित्य ठाकरेंवरती उदय सामंतांनी केली. आपण कसं बघता? आता उदय सामंतांना सुद्धा वाड्यावाड्यामध्ये जाऊन बसावं लागतं, मोहल्ल्यामध्ये जाऊन बसावं लागतंय. काही जण ठीक आहे कार्यकर्त्यांना आपल्याकडे ये म्हणून भीक मागावी लागते. हे कशासाठी नौटंकी चालवलेली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंसारखा एक नेता ह्या रत्नागिरीच्या एका छोट्याशा गावामध्ये येतोय, कुडाळच्या एका सह्याद्री पट्ट्यातल्या एका गावामध्ये जातोय, कार्यकर्त्यांच्या घरी बसतोय, एवढा ग्रामीण भागामधल्या लोकांशी मिसळणारा नेता म्हणून आदित्य ठाकरेंचा गवगवा होतो. आणि दुसरीकडे सत्तेच्या मस्तीमध्ये वावरणारे उदय सामंत स्वार्थापोटी कसे पक्ष बदल करतात हे तर लोकांना कळून चुकतंय. त्यामुळे त्यांना आदित्य ठाकरेंच्या बरोबर स्पर्धा करण्याचं त्यांनी कधी स्वप्नात सुद्धा आणू नये. भाई, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे रत्नागिरी शहरात आता सध्या चालू आहे व्याजी धंदे आणि होणाऱ्या नागरिकांना त्रास. खासदार म्हणून आपण याच्याकडे कसं आपल्याकडे काही नक्कीच रत्नागिरी सारख्या मोठ्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात खासगी सावकारी धंदा चालावा हे अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे आणि त्याचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याची आवश्यकताच आहे. परंतु रत्नागिरीचा मीच बाप आहे म्हणणारे जे काही राज्यकर्ते आहेत त्यांच्या ह्या रत्नागिरी शहरामध्ये त्यांच्या आशीर्वादानेच हे खासगी सावकारी चालते का अशी शंका सुद्धा सर्वसामान्य लोकांमध्ये आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे खूप लोकांना न्याय मिळत नाहीये, म्हणजे पोलीस स्टेशनला जातात, अर्ज देत आहेत, पण कारवाई होत नाहीये. नेमकं काय? राजकीय हस्तक्षेप सध्याच्या राज्यकर्त्यांचाच आहे. अगदी थेट मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्री जे आहेत हे ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करतायत, राज्य प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करतात आणि सर्वसामान्य लोकांवर अन्याय आणि अत्याचार घडवून आणतात, त्याचा धडा येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनता शिकवल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आज हे निवडणुकापासून दूर पडतायत. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. विधानसभेचा उमेदवार कधी फायनल होणार तुमचा प्रत्येक ठिकाणचे? राज ठाकरे यांना निमंत्रण आहे, उद्धव साहेबांना नाहीये, पहिलेच आमदारकीची टर्म म्हणून. एकच आहे की किशोर, तुम्ही जो विचारलाय त्या अनुषंगाने आजच
आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक गाठीभेटी घेऊन आमच्या उमेदवारांच्या बाबत चाचपणी आम्ही करतोय. आता रत्नागिरीच्या आमच्या सगळ्या विभाग प्रमुखांशी माझं व्यक्तिशः बोलणं झालेलं आहे. त्यांचे विचार मी ऐकून घेतलेले आहेत, त्यांच्या व्यथा ऐकून घेतलेल्या आहेत. शासनाच्या म्हणजे सत्तेचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीने नामोहरण करायचा प्रयत्न केला जातोय आणि शरण येत तर अभय देतो अशा पद्धतीचं एक घाणेरडा प्रकार जो चालू आहे तेही त्यांच्याकडून मी ऐकलेला आहे. परंतु ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निर्धार केलेला आहे, आम्ही ह्या राज्यसत्तेच्या दबावाला न डगमगता आम्ही उभे राहिलेलो आहोत. त्यामुळे आमचा रत्नागिरीचा खासदार आणि रत्नागिरी विधानसभेचा आमदार सुद्धा आम्ही निवडून आणू हे आता आमच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यासमोर व्यक्त केलेला आहे. उमेदवार कोण द्यायचा आहे तो अधिकार माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा आहे. पण ऐन वेळेला जरी इतर पक्षांना उमेदवाराची घेण्याची वेळ आली, तुम्हाला इतर पक्षात सध्या कार्यरत असलेल्या अगदी सुदैवाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातलाच सक्षम उमेदवार आमच्याकडे आहेत. त्यामुळे इतर पक्षातून आम्हाला घेण्याची वेळ बसणार नाही, उमेदवार नसेल, गरज नाहीच आम्हाला. महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झाली लोकसभेच्या जागांसाठी. चला. अजित पवार गट नाही, एक सांगतो की महाविकास आघाडीमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये जागांच्या वाटपावर रस्सीखेच नाही, अजिबात नाही. महायुतीमध्ये आहे, बसणार आणि एकमेकाच्या उरावर बसून एकमेकाचं विसर्जन करायला शिंदे गट तयार झालाय, अजित पवार गटाचं विसर्जन करायला अजित पवार गट तयार झालाय, शिंदे गटाचं विसर्जन करायला आणि दोघांचं विसर्जन करायला भारतीय जनता पक्ष तयार झालेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.